मुतगा येथे यल्लमा डोंगराला जाऊन परत गावाला आगमन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे मारग माळणे हा धार्मिक कार्यक्रम केला जातो। या वर्षीही असाच कार्यक्रम भक्तिभावाने साजरा करण्यात आला। पण या मारग माळणे पडली कार्यक्रमासाठी शेडची नितांत गरज होती आणि ते उधार देणगीदारांच्या सहकार्याने आज पूर्णत्वाला गेले आहे। गावातील डेव्हलपर्स यांनी 8 ते 8.5 लाख खर्च करून या भव्य अशा शेडचा निर्माण केला आहे। गेल्या 8 दिवसापासून श्री हनुमान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। आज यात्रेचा शेवटचा दिवस या ठिकाणी मळ्यातील यात्रा करून आम्ही साजरी करत आहोत। हनुमान मंदिराचं गेल्या आठवड्यात यात्रा झाली। त्याच्यानंतर सालाबादाप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे गावातील सर्व लोक सौंदत्ती यल्लमा या ठिकाणी पडल्या भरण्यासाठी गेले होते आणि काल ते या ठिकाणी परत आले असून आज या ठिकाणी मळ्यातील यात्रा श्री रेणुका देवीची मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावर्षी खास करून काही दानशूर देणगीदारांच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भालचंद्र श्रीकांत पाटील, तसेच माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य किरण कलाबा पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर धोंडेबा पाटील यांच्या पुढाकारातून मळ्यातील ज्या ठिकाणी गदग आहे आपली त्या ठिकाणी जे पडल्या भरतो त्या ठिकाणी ऊन व पाऊस यांचा सामना गेली बरेच वर्ष भक्तांना करावा लागत होता। गेल्या वर्षी समस्त गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या तिन्ही पंचायत सदस्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती की या ठिकाणी पुढच्या वर्षापर्यंत शेड उभारून देऊ आणि त्याची पूर्तता आज या ठिकाणी या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे। बेळगाव आसपासच्या व मुतगे येथील काही भरीव देणगीदारांच्या माध्यमातून या भव्य आणि सुंदर शेडचं आज लोकार्पण झालं। त्याबद्दल समस्त देणगीदारांचे, ज्यांनी कुणी या कार्याला मदत केली त्या समस्त देणगीदारांचे व या 3 ग्रामपंचायत सदस्यांचे, ग्रामपंचायत, गाव सुधारणा मंडळ तसेच देवस्थान कमिटी व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो व त्याने केलेल्या कार्याचं मुतगा गाव सदैव त्यांना स्मरणात ठेवील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। ग्रामपंचायत अध्यक्ष मीरा देशपांडे, उपाध्यक्ष श्याम मुदगेकर, माजी अध्यक्ष बालचंद्र पाटील सह इतर सदस्य व गावकरी उपस्थित होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।